गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेले तर गणपती बाप्पा बसले हे काय उचललं आणि बंट्याच्या दाताला नक्की काय झालंय. तर रामराम मंडळी, या सकाळची सुरुवात सिलेंडर आणण्यापासून झाली, कारण की आमचा आज गॅस संपला होता. दुसरी टाकी चेंज करून आणली आणि त्यानंतर मी बंट्यासोबत अशी खेळू लागले होते. बंट्याला बनी इयरमफ घातला आणि त्याच्यासोबत असं खेळू लागले होते. तेवढ्यात त्याच्या दाताकडे पाहिले तर त्याचा एक दात बाहेर आला होता. मग काय उत्सुकतेपोटी मी त्याला जवळ घेतलं तर पाहिलं तर काय त्याचा हा जो दात आहे तो हलू लागला होता. आपल्यासारखे मांजराचे कुत्र्याचे सुद्धा दात हलतात आणि ते पडतात, त्यानंतर त्या जागेवर नवीन दुसरे दात येतात. हे मला गुगल बाबा आणि ChatGPT वरती सर्च केल्यानंतर कळाले. मी त्याच्या या दाताला हात लावत असल्यामुळे त्याचा कदाचित दातही दुखत असेल. त्यालाही जीव आहे ना आपल्यासारखा. असो, त्यानंतर संध्याकाळी गेलो आम्ही गणपती बाप्पाच्या पाया पडायला. गणपती बाप्पाच्या पाया पडले आणि तिथला हा प्रसाद उचलून घेतला. पुजारी बाबा असले असते तर घेतला नसता कदाचित उचलून, त्यांना मागून घेतला असता. तर माझ्यासारखी सवय कुणाला मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसाद घ्यायची. बरोबर माझ्यासारखे चपल खायचे काम करतो. असो, यानंतर गेलो आम्ही चपलीच्या दुकानावरती नवीन चप्पल खरेदी करण्यासाठी, पण नाही घेतली. बाय.